तर काय सांगाल आता तुम्ही पोषक प्रबोधितीबद्दल? काय आढळलं आपल्याला? आणि सध्या 1-2 दिवसापासून मराठवाड्यामधल्या धाराशिव, लातूर जिल्ह्यामधल्या बऱ्याचशा भागामध्ये पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आणि सोयाबीनमध्ये सुधारणा सुद्धा होत आहे. पण आता फुलोरा अवस्था जवळपास संपत आलेली आहे आणि चट्टा अवस्था ही चालू होत आहे. या अवस्थेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पहिली फवारणी अद्याप घेतलेली नाही आहे, अशा शेतकऱ्यांच्या शेतावर तिन्ही अळींचा उंट अळी, स्पोडोप्टेरा आणि शेंगामध्ये दाणे पोखरणारी अळी या तिन्ही अळींचा प्रादुर्भाव दिसत आहे. या अळीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेन्झोएट किंवा कोराजन किंवा टाकुमी यासारखी औषधं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत किंवा प्रोफेनोफॉस सुद्धा उपलब्ध आहे. यापैकी एका कीटकनाशकाची निवड करून शेतकऱ्यांनी त्वरित फवारणी करणं आवश्यक आहे. त्यासोबतच भविष्यामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी दुसऱ्या फवारणीमध्ये तर आपण एक बुरशीनाशक ज्यामध्ये स्वाधीन आहे, साफ आहे, 22 सारखं बुरशीनाशक आहे. यापैकी एका बुरशीनाशकाची निवड करावी. या अशी जर फवारणी घेतली तर या किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या पुढे जाणार नाही. परंतु आता आपण रुईभर या भागामध्ये आहोत. या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर हा येलो मोझॅक जो रोग आहे, तो आढळून येत आहे. तो सध्या बांधाच्या साईडनं बऱ्यापैकी सोयाबीन पिकामध्ये या रोगाने शिरकाव केलेला आहे. या रोगाच्या नियंत्रणासाठी बिगर हंगामी सोयाबीनची जी लागवड होते हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात किंवा उन्हाळ्यामध्ये मुगासारखं पीक आहे. या बिगर हंगामी लागवडीमुळे हा रोग वाढत आहे. ती आपण 100% बंद करणं आवश्यक आहे. त्याबरोबरच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 10 तारखेपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये सोयाबीनची पेर करू नये. 10 जून नंतर आपण पेर करावी. त्यासोबतच अगदी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये असे 5-25 झाडं जर बांधाच्या साईडने दिसून येत असतील, तर ती झाडं त्वरित उपटून शेताबाहेर काढून ती गाडून टाकली, तर हा जो सोर्स आहे, या सोर्सद्वारे पांढरी माशी इतर झाडावर त्याचा प्रसार करत असते, ती थांबवू शकतो. आणि पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी फवारणीच्या माध्यमातून अलिका सारखं औषध आहे, थायोमिथोक्झाम सारखं आहे, उलाला सारखं औषध आहे. या औषधाचा अंतर्भाव जर फवारणीमध्ये केला, तर पांढऱ्या माशीचा आणि माव्याचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहतो आणि या येलो मोझॅक रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. अशा प्रकारे आपण या 2-3 रोगांचा आणि किडींचं नियंत्रण करावं. पाऊस नाही, पण उत्पन्नात देखील घट होणार आहे. तर किती घट होईल किंवा असं वाटतं की आता 8-10 दिवस अजून नाही पाऊस पडला तर सोयाबीनचं आयुष्य धोक्यातच आहे. सोयाबीन हे असं पीक आहे, कोणत्याही अवस्थेला पाऊस चांगला झाल्यानंतर त्याच्यामध्ये ग्रीप घेतं. रिकव्हरिंग कॅपॅसिटी चांगली आहे. तर आपण आत्ताच ह्याचा अंदाज मांडण्यापेक्षा अगदी शेंग अवस्थेमध्ये त्याचा अंदाज अंदाज मांडणं योग्य राहील. परंतु शेतकऱ्यांना एक आव्हान राहणार आहे, की ज्या भागामध्ये पाऊस पडलेला नाही, अशा भागामध्ये आपण 13-0-45 सारखं खत आहे. ज्या फवारणीमुळं पीक पुढचे 10 दिवस तग धरून राहू शकतं. बाष्पीभवनाचा दर कमी होऊ शकतो. म्हणून 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे 13-0-45 ची फवारणी करावी. त्याबरोबर जिथं कुठं उपटतण करण्यासारखं आहे तिथलं उपटतण करून घ्यावं आणि ज्या ठिकाणी ज्या पिकामध्ये आंतरमशागत करता येते, त्या आंतरमशागतीद्वारे जमिनीतला ओलावा टिकवून ठेवण्याचं काम करावं. हा एक सल्ला शेतकरी बांधवांना राहणार आहे.